for the valedictory function, Honorable Vijay Tambe sir, Honorable Sawant sir, Honorable Dr. Suresh Khulsare sir, I welcome all of you on the stage. Honorable Principal, Mr. Ramesh Sonwalkar sir, and the convener of this conference, Dr. Shailaja Barure ma'am. All, I invite on the dais Honorable Vijay Tambe sir for the valedictory speech. ऐकू येते? आज सकाळी प्रदीप खेलूरकरांनी IR4 हा विषय मांडला आणि तेव्हा असं सांगितलं की विजय तांबे संध्याकाळी उरलेला बोलतील. तर उरलेलं म्हणजे काय असं माझ्या डोक्यात गोंधळ सुरू झाला. मग मी मनातल्या मनात गांधी, आंबेडकर, मार्क्स यांची प्रार्थना सुरू केली की तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. तर तिघांनी मला जोरात टपल्या मारल्या आणि असं सांगितलं की तू तुझं डोकं का नाही वापरू शकत, सारखा आमचा आधार का घेतोस, काय चाललं आहे काय सकाळपासून तुझं. तर मी म्हटलं ठीक आहे, मी माझ्या डोक्याने थोडा विचार करतो. आणि तसं मी त्यांना थोडं फसवलं, कारण हे मी लिहिलं आहे ते माझ्या डोक्यानेच लिहिलं आहे. तर मी ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि मध्ये मध्ये बोलेन आणि जो काय माझ्या बोलण्याचा त्रास असेल तो तुम्ही थोडा सहन करा. आणि जर असह्य झाला तर हात वरती करून सांगा विजय आता बस कर, कारण आपण गांधीजींची निर्भयता शिकलेलो आहोत. तर तुम्ही सांगितलं तरी चालेल, कारण विषय तसा गंभीर आहे. गंभीर असा आहे, आज सकाळी जे खेलूरकर सरांनी सांगितलं, म्हणजे हा विनोदाचा भाग वेगळा ठेवूया आपण, पण आज खेलूरकर सरांनी जे सकाळी सांगितलं IR4 या विषयाबद्दल, तर खरं तर त्यांना वेळ कमी मिळाल्यामुळे त्यांनी प्रस्तावनाच केली. त्यामुळे उरलेलं मला बोलण्यापेक्षा मी पहिल्यापासून बोलावं असं ठरलं. मी वाचून दाखवतो आणि मध्ये मध्ये बोलतो. महात्मा गांधींच्या 150व्या जन्मतिथी निमित्ताने आम्ही काही जणांनी सेवाग्राम कलेक्टिव्ह म्हणून काम करायचं ठरवलं. अनोळखी माणसांच्या जाऊन बोलावं, त्यांचे आत्ताच्या स्थितीबद्दलचे, समाजाबद्दलचे मत समजून घ्यावे, त्यांच्याशी संवाद साधावा आणि महाराष्ट्र आणि देशात काही ठिकाणी असं फिरणं झालं. शेतकरी ते तरुण अशा विविध गटांमध्ये बैठका झाल्या. डोळ्याला चटकन जाणवणारी ही स्थिती आहे की बेरोजगारी प्रच्छन्नपणे सर्वदूर पसरलेली आहे. UPSC, MPSC, पोलीस भरती आणि सैनिक भरतीच्या परीक्षांना मुलं जीव तोडून अभ्यास करत आहेत. एकतर दुसरा रोजगाराचा पर्याय नाही, आणि दुसरं म्हणजे समजा नोकरी लागली तर चांगला नियमित पगार, प्रतिष्ठा, सत्ता आणि वरकमाई हे फायदे होतात असं त्या मुलांकडनंच कळलं. तसे ग्रामीण भागात फिरताना सगळीकडे शेती आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसते. त्यात पुन्हा दुष्काळाचे गडद सावट हे आपल्या भागावर कायमच असते. संवादातून जे पुढे मुद्दे येत होते त्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. चौथी औद्योगिक क्रांती नावाचं एक नवीन दालन आम्हाला उघडलं. यावरून नेटवर वाचायला मिळालं. काही माहिती उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना विचारली. दरम्यानच्या काळात वित्तीयकरणाबाबत म्हणजे फिनान्शियलायझेशनबद्दल वाचायला मिळालं. या दोन्ही विषयांच्या माहितीतून एक चित्र उभं राहिलं. पुढचा काळ कसा असेल याबद्दल आपल्याला असणाऱ्या कुतूहलातून हे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. हे खूपसं नेटवरून किंवा म्हणजे आम्ही कोणी स्वयंप्रज्ञ माणसं नव्हे, ही सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळते. त्याची आपल्याला सुसंगती आपल्या देशाच्या संदर्भात, आपल्या भागाच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला लावायची आहे. तो प्रयत्न आम्ही केला आहे. कदाचित हा तुकडा वाटत असेल तर हा प्रयत्न आपण सगळे मिळून परत एकदा करू शकतो. ही चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे पहिल्या 3 कोण हे आज आपल्याला खेलूरकर सरांनी सकाळी सांगितलं. तरी मी आहे ते पटकन वाचून दाखवतो. पहिली औद्योगिक क्रांती आहे ती तंत्रज्ञान आणि वाफेच्या इंजिनाच्या शोधातून मिळणारी. दुसरी आहे ती विजेचा शोध आहे. आणि तिसरी औद्योगिक क्रांती ही डिजिटलायझेशन किंवा कॉम्प्युटर
किंवा रोबोटिक्स ह्याच्यामुळे होणारी तिसरी औद्योगिक क्रांती आहे. या सगळ्या क्रांत्या 300 वर्षाच्या आत घडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला आणि उत्पादन वेगाने वाढले. मालाचा दर्जाही सुधारला. उत्पादित माल लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा खूपच जास्त वाढला. त्यावेळी उत्पादकाला नवीन बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो. अगदी पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. साम्राज्य विस्तार ते जागतिकीकरण हा सरळ आपल्याला दिसणारा आलेख आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून तंत्रविज्ञानातील बदलाचे परिणाम हे सर्वांना जाणवले, कारण त्या समाजाने ते स्वीकारले आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल केले. हा मुद्दा जरा नीट समजून घ्या की जेव्हा समाज आपल्यामध्ये तंत्रज्ञानाप्रमाणे बदल करत जातो, त्याच वेळेला ते पूर्ण तंत्रज्ञान ते समाज अवगत करतो. जर ते तंत्रज्ञान समाजाने नाही स्वीकारलं किंवा ते समाज त्याला जर मानसिकता समाजाची तयार नसेल तर तो काहीतरी विचित्र धेडगुजरीपणा तयार होतो. भारतासाठी या 3ही औद्योगिक क्रांत्या ह्या इम्पोर्टेड आहेत. बाहेरचे तंत्रविज्ञान आपल्यावर लादले गेले म्हणू किंवा आपण त्याच्यासोबत फरफटत गेलो म्हणू किंवा नवीन तंत्रज्ञानाला अनुरूप बदल घडवायला या समाजानं कसाबसा प्रयत्न केला म्हणू, जे समाज घटक किंवा व्यक्ती या बदलाला अनुरूप होत गेले त्याने जगाच्या प्रगतीसोबत स्वतःला जोडून घेतले. मात्र प्रत्येक समाज घटकाची जोडून घ्यायची पातळी वेगळी होती. एकच कलम विविध प्रकारच्या जातीच्या झाडांवर केलं की सगळीकडे सारखंच रुजेल असं अपेक्षा ठेवणं चूक असतं. हा साधा वनस्पतीच्या आंब्याच्या लागवडीचा हा साधा नियम आहे. त्यामुळे बदल वेगवेगळ्या पातळीवर होत राहिले, काही ठिकाणी झाले नाहीत. म्हणूनच भारतात एकाच वेळी अनेक काळ अस्तित्वात असतात. आपण खूप प्रगत असतो. तुम्ही जर मुंबईच्या नरिमन पॉईंटमध्ये गेलात किंवा अप्पर वरळी, ज्याला लोअर परळला हल्ली तर अप्पर वरळी म्हणतात, त्या भागात गेलात तर तुम्ही अतिशय एका प्रचंड मॉडर्न इंडियामध्ये असता. आणि इकडच्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या गावामध्ये गेलात तर आपण काहीतरी वेगळ्याच इंडियामध्ये असता. आणि ती माणसं एकमेकाशी कनेक्ट किंवा जोडून घेऊ शकत नाहीत. हे आपल्यासाठी सत्य आहे. औद्योगिक क्रांतीच्या मातृभूमीत ती तंत्रज्ञाने आत्मसात झाली. कमी लोकसंख्या, खरं तर लोकसंख्या वाढीचा दरही कमी. आत्ताचा तर जर्मनीचा लोकसंख्या वाढीचा दर हा मायनस आहे. कमीत कमी श्रमात भरघोस उत्पादन हा फायदेशीर मामला त्यांना ठरला. जगभरात फिरून त्यांनी माल विकण्यासोबत साम्राज्य विस्तार केला. त्यानंतर कळायला लागलं की साम्राज्य सांभाळणं म्हणजे कटकट आहे. त्यामुळे त्यांचा सध्याचा ट्रेंड बदललेला आहे. स्थानिकांनी शासन चालवावे, त्यांनी स्थानिकांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत. फक्त आमच्या कंपनीला हवे तसे तुम्ही कायदे करून द्या. आता ब्रिटिश भारतात आले, त्यांनी देश चालवला, लाखभर ब्रिटिश होते, केवढी कटकट, तुमची आंदोलनं वगैरे सगळं सांभाळा, कशाला करा. इथे कोका कोलासाठी हवा तो कायदा होतोय ना, पेप्सीसाठी हवे तसे बटाटे मिळत आहेत ना, मग मी कशाला येऊ तुमच्याकडे शासन करायला. हा साधा सध्याचा जागतिकीकरणाचा नियम आहे. स्थानिकांनी शासन चालवावे, जनतेचे प्रश्न स्थानिकांनी सोडवावेत. फक्त आमच्या कंपनीला हवे तसे कायदे करावेत, मग आम्ही फायदा खेचू. या प्रोसेसमध्ये काही रोजगार थोडेफार निर्माण होतात. आज देशात 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या क्रांतीची प्रणेती आहे. त्यांनी खास भारतामध्ये 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी ऑफिसही उघडलेलं आहे. या क्रांतीत 3 गोष्टींचा वारंवार उल्लेख होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा, त्याला मी याच्यापुढे फक्त AI हा शब्द वापरेन. 3D प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, या तिन्हींचा वापर भारतात कधीही सुरू होऊ शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे 3D प्रिंटिंग जर तुम्ही यूट्यूबवर जर बघितलं तर घर कसं 24 तासात बांधलं जातं ह्याचं चांगलं तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे मी काही वेगळा शोध लावून काही बोलतो अशातला भाग नाही आहे. या तिन्हींचा वापर भारतात कधीही होऊ शकतो. यांची वैशिष्ट्ये अशी: अतिशय काटेकोर, नेमके वेगात उत्पादन आणि तेही जवळजवळ 0 मनुष्यबळात. नीट आहे का? अतिशय काटेकोर, नेमके वेगात उत्पादन, पण तेही जवळजवळ 0 मनुष्यबळात. या सगळ्याला लागणारे भांडवल वित्तीय बाजारातून म्हणजे फिनान्शियल मार्केटमधून येणार. वित्त बाजारात काय होतं? शेअर मार्केटमध्ये काय होतं?
पैशातून पैसा निर्माण होतो. पैशातून पैसा निर्माण होणं म्हणजे तुमचा GDP वाढतो ना. आपल्या इथे अर्थशास्त्राचे किती लोक आहेत मला माहीत नाही आहे, पण GDP वाढणं याच्याबद्दल मी एक परवा चांगला विनोद ऐकला. तो मला असा राहवत नाही सांगितल्याशिवाय. 2 अर्थशास्त्रज्ञ रस्त्यातनं चाललेले असतात. एकाला रस्त्यात समोर पडलेला उंदीर दिसतो मेलेला. तो दुसऱ्या अर्थशास्त्रज्ञाला म्हणतो की तू हा जर खाऊन दाखवला असतं मी तुला 5,000 रुपये देईन. तो म्हणतो काहीतरी अरे खाऊन तर दाखव. तो खातो. हा त्याला 5,000 रुपये देतो. पुढे त्या पोटात मळमळत असतात ना, उंदीर खाल्ल्यावर काय होणार, तर जे होणार ते होतं, पण 5,000 रुपये असतात खिशात. दोघं पुढे जातात, त्याला अजूनही उंदीर दिसतो. हा दुसरा पहिल्याला म्हणतो आता तू खाऊन दाखव मी तुला 5,000 रुपये देतो. पहिला म्हणतो आपले 5,000 रुपये परत येतील, ह्याने उंदीर खाल्ला तसा आपण खाऊन बघावा ना, म्हणून तो पण उंदीर खातो. दोघांच्याही पोटात मळमळायला लागतं. हा परत त्याला 5,000 रुपये देतो. पण शेवटी दोघांना उलटी करावी लागते. काय करणार, खूपच पोट बिघडतं, उलटी करतात. तोंड स्वच्छ करून एकमेकाला म्हणतात की काहीच नाही झालं, म्हणजे माझे 5,000 तू मला दिलेस. दुसरा म्हणतो असं कसं, GDPमध्ये 10,000 वाढ झाली. म्हणजे हा जोक हा माझ्या मनातला नाही आहे. मला एका ज्येष्ठ अर्थतज्ञाने सांगितलं, हा जोक सांगितला आणि पुढे असं सांगितलं की GDPची किंमत एवढीच आहे, ह्याच्यापेक्षा काही नाही. आपल्याकडे आपली एक अर्थशास्त्रीय कन्सेप्ट आहे की उत्पादन होतं, कारखाना असतो, मग कामगार कामाला लागतात, त्यांचं शोषण होतं, मग एक भांडवलदार असतो, असं खूप काय काय करून तो बाजारात असं बाजारात असं माल विकतो आणि मग त्याचा जो काय फायदा असेल परत तो धंद्यात लावतो, परत तो असं करतो आणि त्यातून संपत्तीचं निर्माण होतं. आता तसं काही फार कमी होतं, कारण आता कसं असतं, एकदा ऑटोमेशन एवढं झालं आहे की कामगारांना काय कामावर ठेवायची गरज नसते. ते उत्पादन होत असतं, लोकांकडे पैसा आहे तोपर्यंत खरेदी होतो, अतिरिक्त पैशाचं काय करायचं, तो पैसा फिनान्शियल मार्केटमध्ये फिरवला जातो. तुम्हाला तुमचे जर अँड्रॉईड फोन असतील तर त्याच्यावर तुम्हाला बजाज फायनान्सचं एक ॲप असतं, किंवा तुम्हाला खूप वेळा फोन येतो बजाज फायनान्सचे की तुम्हाला हे हवं आहे का, ते हवं आहे का, आम्ही देऊ लोन. फिनान्शियलायझेशनमध्ये काय करतो उत्पादक माहिती आहे का, म्हणजे तोच त्याचा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला लोन देतो. ही कन्सेप्ट समजून घ्या की तोच तुम्हाला त्याचा माल म्हणजे तुमच्याकडे पैसे नसले तर चांगलाच आहे ना, तो लोन देतो आहे तुम्हाला. तो लोन देतो, परत व्याजही वरती कमावतो, त्याचं ते पण घेतो आणि आपला माल पण तुमच्या गळ्यात मारतो. हे फिनान्शियलायझेशनचे सिम्पटम्स आहेत. वित्त बाजारातून पैशातून पैसा निर्माण केला जातो. उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्याकडील अतिरिक्त साठलेला पैसा इथे वळवतात. हा एक मार्ग आहे. हेही तितकेच खरे की उत्पन्नातून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी आणि गुंतवणुकीचा कालावधी अधिक असतो. जो कारखान्यातून उत्पादन करून ज्याच्यातून फायदा मिळून जे उत्पन्न मिळतं त्याचा रेशो कमी असतो, प्रमाण कमी असतं आणि 6 महिने उत्पादन, 3 महिने उत्पादन, मग तो बाजारात पैसा, मग तो येणार, याचा वेळ, तो सायकल ती मोठी असते. तर वित्तीय बाजारात अल्प कालावधीत नफ्याचे प्रमाण अधिक असते. तसेच एक नवीन मार्ग असा आहे की आपलाच माल खरेदी करायला ग्राहकांना उत्पादक कर्ज देतो. हल्ली उत्पादकांकडे स्वतःची एक फायनान्स कंपनी असते आणि बाजारातून गुंतवणूक करायला ट्रेझरी डिपार्टमेंट असते. प्रत्येक मोठ्या कंपनीत स्वतःचे ट्रेझरी डिपार्टमेंट आहे. ट्रेझरी डिपार्टमेंट हे बाजारात गुंतवणूक करून पैसा आतमध्ये बाजारात खेळवणं आणि त्यातून कंपनीला फायदा करणं. यातून होतं काय की उत्पादनापेक्षा मिळणारा फायदा हा ट्रेझरी डिपार्टमेंटमधून मिळतो. त्यामुळे तो पैसा हा रोजगार निर्मितीसाठी वापरला जात नाही. जागतिकीकरणानंतर या सगळ्याला वेग आला आणि कॉर्पोरेट आणि कंपन्यांचे आकार वाढले. ग्राहकाची प्रत्येक गरज ते चैनीसाठी कर्जाची विविध उत्पादने तयार केली. नाव वी आर सेलिंग अ प्रॉडक्ट. मी 30 वर्ष बँकेत नोकरी केली. आम्ही लोकांना स्कीम सांगायचो. शेवटी असं आम्हाला वरतून सांगण्यात आलं की नाव वी आर सेलिंग अ प्रॉडक्ट नॉट स्कीम्स. उत्पादनं विकतो. तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या गरजांची आम्ही यादी काढतो आणि त्या यादीप्रमाणे आम्ही तुमचं लोनचं एक मॉडेल किंवा एक प्रॉडक्ट तयार करतो. तुम्हाला टुरिझमचं व्यसन असेल पण खिशात पैसे नसतील, आहोत ना आम्ही, घ्या कर्ज आमच्याकडून, जा टुरिझम करा, फ्रीज हवा आहे, पैसे नाही आहेत ह्या महिन्यात, नो प्रॉब्लेम, वी आर देअर. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे प्रॉडक्ट द्यायला तयार आहोत.
ही आजची व्यवस्था आहे. म्हणजे आपल्याकडे पैसे असणं नसणं ह्याचा संबंध नाही आहे, त्यांचा माल त्यांना खपवायचा आहे. त्याचवेळी शासनाने आपल्या जबाबदाऱ्या कमी करायला सुरुवात केली. वित्तीयकरणाचा परिणाम म्हणजे रोजगार क्षीण होत जातो, पैशाचे केंद्रीकरण होत जाते. हा पैसा जो साठणारा पैसा आहे, फिनान्स कंपनीच्या व्याजातून येणारा पैसा असो किंवा ट्रेझरी डिपार्टमेंटमधनं खेळणारा पैसा असो, हा एका विशिष्ट त्या कंपनीकडेच जातो. पैशाचे केंद्रीकरण होत जाते. शासन संस्था स्वतःला कमकुवत करते. सर्वसामान्य नागरिकांचे रूपांतर हे ग्राहकामध्ये होते आणि त्याची विचार पद्धती, ग्राहकाची विचार, अरे हा माझ्याकडेच का ठेवला, मी उगाच हात दाबेन त्याच्यावर. सर्वसामान्यांचे रूपांतर हे ग्राहकामध्ये होते. आपण नागरिक न राहता कन्झ्युमर बनतो आणि त्याची म्हणजे आपली विचार पद्धती बदलते. म्हणजे उदाहरणार्थ कालच मी एका कॉलेजमध्ये BEd कॉलेजमध्ये गेलो होतो. तिथे असं मुली होत्या सगळ्या. त्या मुलींना विचारलं, काय हवं आहे तुम्हाला वाटतं का की चांगला फोन हवा, आपल्याकडे iPhone 7 हवा, भरपूर ड्रेस हवेत, वाटतं की नाही? त्या मुली अशा चिकाळल्या, हो हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. तर मी म्हटलं, आपल्याला भरपूर हवं याचा अर्थ समजतो का? तर त्या म्हणाल्या, नाही. म्हटलं, ह्याचा अर्थ असा आहे की आपण पुढच्या पिढीसाठी जे काय राखून ठेवलं ना ते पण ओरबाडून खातोय. मग ते त्यांना आज जसं सुनीतीताईनं समजावून सांगितलं तसं मी सांगितलं. मग मी त्यांना प्रश्न पुढे विचारला की प्रतिष्ठित माणूस कोण, मला नावं सांगा. पण त्यांनी सांगितले APJ अब्दुल कलाम नेहमी असतातच, APJ अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, काय वाटतील ते नावं सांगितली. मी म्हटलं, तुम्ही असं मला सांगा की APJ अब्दुल कलामने हे घड्याळ घातलं आहे ब्रँडचं म्हणून मला APJ अब्दुल कलाम आवडतात. तो म्हणाल नाही. म्हटलं, मग आपल्याला माणूस का आवडतो? त्या माणसाचं कौशल्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याची कला, त्याचं ज्ञान, त्याचं जे काय स्किल असेल त्याच्यासाठी आवडतो ना. आणि आपल्या प्रतिष्ठेच्या कल्पना हे घड्याळ, कानातले, ड्रेस ह्याच्याशी निगडीत आहेत. आपण ह्या सगळ्याचे कन्झ्युमर म्हणून शिकार बनलेले आहोत. तर हे त्यांना समजावून सांगायला लागलं की प्रतिष्ठेच्या कल्पना आहे. आजचं जाहिरातीचं जग तुमच्या प्रतिष्ठेच्या कल्पना बरोबर त्याच्याशी जोडून देतं आणि ही त्यांची स्ट्रेट स्ट्रॅटेजी आहे. ह्या कल्पना जोडल्यामुळे आपण त्यांचे पक्के ग्राहक बनतो आणि मग त्या फायनान्स कंपन्यांकडून आपण कर्ज घेतो, क्रेडिट कार्डावर माल खरेदी करतो. चौथ्या औद्योगिक क्रांतीला वित्तीयकरणातूनच मदत मिळणार आहे. या औद्योगिक क्रांतीच्या तंत्रज्ञानातून निर्माण होणारा अतिरिक्त पैसा वित्त बाजारातून येणार. त्याशिवाय या बाजाराला नवीन तंत्रज्ञानाचा लाभ होईल. बाजारातील व्यवहारांच्या साखळीत मंद क्रयशक्तीला कोंडी झाल्यावर ती फोडण्याचे काम वित्त बाजार करतो. जेव्हा मार्केटमध्ये माणसाची खरेदीची क्षमता कमी होते तेव्हा शेअर मार्केट हा फार रोल महत्त्वाचा खेळतं. असं खूप वेळा दिसून आलं की ज्याच्यामुळे मंदी थोडीशी स्लो केली जाते. याची जाणीव चौथ्या औद्योगिक क्रांतीला आहे. इथे चौथी औद्योगिक क्रांती रुजवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आपल्या पुढे काय वाढवून ठेवले आहे किंवा नक्की किती धोका आहे याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी काही मुद्दे आपल्या पुढे मांडतो. ह्या मुद्द्यांचा आपण सर्वांनीच विचार करायचा आहे. मी कुठलंही धर्मवाक्य सांगत नाही आहे किंवा कुठलंही सोल्युशन सांगत नाही आहे. मी विचारासाठी आपल्याला नवीन मुद्दे देतो आहे. आत्तापर्यंतच्या 3 औद्योगिक क्रांत्यामध्ये अनेकांचे रोजगार गेले किंवा नवीन रोजगारही निर्माण झाले. प्रत्येक क्रांतीमध्ये भावी काळात कोणत्या कौशल्याची गरज लागेल याचा स्पष्ट अंदाज येत गेला. उदाहरणार्थ वीज जेव्हा आली तेव्हा आपल्याला वायरमन इलेक्ट्रिशियन लागतील हा अंदाज त्यांना त्या काळात होता. चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर आपल्याला कोणत्या प्रकारची कौशल्ये लागतील, कोणते रोजगार निर्माण होतील याचा नेमका अंदाज अजूनही आलेला नाही. असं आज जे प्रदीप म्हणाला की सकाळी ते पुस्तकाचं नाव सांगितलं ते सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अध्यक्षच सांगतो आहे की मी सांगू शकत नाही की अजून रोजगार किती निर्माण होतील, ते मला माहीत नाही, किंवा कोणते रोजगार निर्माण होतील मला माहीत नाही. कोणते रोजगार निर्माण होतील याचा नेमका अंदाज आलेला नाही. ढोबळ अंदाजाने असे सांगितले जात आहे की उत्पादक विचार करण्यापेक्षा रचनात्मक विचार करण्यास जास्त महत्त्व असेल. उत्पादक विचार करण्यापेक्षा रचनात्मक, एखाद्या गोष्टीची रचना तुम्ही नीट करू शकता का स्वयंप्रज्ञेने, त्याला जास्त महत्त्व आहे. स्पेशलायझेशनपेक्षा अनेक विद्याशाखांमध्ये रस असणारे मिश्र सांस्कृतिक क्षमतांची मागणी असेल.
चौकटी बाहेरचा विचार करणारे विश्लेषक, इंजिनियर्स आणि प्रोग्रॅमर्स यांना महत्त्व असेल. या सगळ्या अंदाजामध्ये एक मेघ आहे. आपला भावी काळ हा, आता भांडवल हे पैसा आहे आत्ताचं. ह्या मेघ ही काय आहे, आत्ताचं भांडवल हे पैसा आहे आणि पुढचं भांडवल ना डेटा आहे, माहिती आहे. ज्याला मराठीमध्ये विदा हा शब्द आहे, पण तो जाऊ द्या, आपण माहिती, आपल्या एकमेकासाठी माहिती हा शब्द वापरू. माहिती आहे. ही माहिती जेवढी आपण भरमसाठ भरत जाऊ यंत्रामध्ये किंवा ज्याचा डाटा क्रिएट होईल, तेवढं होणारं कृत्रिम प्रज्ञा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेवढा चांगला निर्णय घेऊ शकते. जेवढी माहिती भरपूर तेवढा निर्णय योग्य किंवा नेमका. पण भारतासारख्या संस्कृतीमध्ये असं आहे की इथे मिश्र संस्कृती आहे, बहुसांस्कृतिक, अनेक भाषा, अनेक जाती, खायच्या विविध पद्धती, काय तो मी त्यांच्या डोक्यात व्हायरसच घुसणार ना. म्हणजे ते असे अगदीच त्यांचे प्रॉब्लेमच होतील, कारण तसं काही युरोपात नाही आहे. युरोपात आपलं सगळीकडे हॅम खाल्लं जातं, बर्गर खाल्लं जातं, तसं काही इथे नाही. इकडची भाकरी वेगळी तांदळाची, आमच्या कोकणातली तांदळाची भाकरी वेगळी, असे सगळे विविध प्रकार असतील तर त्यांना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मिश्र संस्कृतीचे अभ्यासक, ज्यांना ह्या वेगवेगळ्या संस्कृतींची माहिती आहे, अशा अभ्यासकांची मागणी असेल, जे ही नवीन नवीन माहिती त्या यंत्रांमध्ये डेटा म्हणून भरू शकतील. पण जेव्हा तुम्ही माहिती भरता तेव्हा तुमची नोकरी संपते. म्हणजे एक प्राध्यापक आज सोडून गेले, रिटायर झाले, तर त्यांच्या जागेवर आपण दुसरे प्राध्यापक आणतो. मात्र चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये असं होईल की तुम्ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला माहिती भरलेली आहे, ती भरल्यानंतर ती परत माहिती भरण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही सोडून गेल्यानंतर ती खुर्ची पण तुमच्याबरोबर निघून जाईल, तो जॉब जाणार. डाटा भरण्याचे काम करणे म्हणजे त्याच्या पुढचे मानवी रोजगार बंद होणे. डाटा भरल्यावर तुमची गरज संपली, पुढचं काम AI बघून घेईल. मग प्रश्न असा येतो की येणारे नवीन औद्योगिकीकरण समजून घेऊन त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्या शिक्षण पद्धतीत आपण कोणते बदल केलेले आहेत? आता सगळ्या खाजगी कंपन्या ह्या AI इम्प्लिमेंटेशन करत आहेत. आज प्रदीपनी सकाळी सांगितलं की सगळ्या खाजगी कंपन्यांवर सरकारने खूप प्रेशराईज केलेलं आहे की तुम्ही AI प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करा. पण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे AI कॉम्पॅटेबल नसल्यामुळे इंजिनिअरिंग पास झालेले इथे बेकार विद्यार्थी आहेत आणि कंपन्यांमध्ये तिथे वेकन्सी आहे, पण हे ह्या मुलांना घेऊ शकत नाहीत. मुळात जेव्हा तंत्रज्ञान नवीन येतं त्याच्या आधी त्या तंत्रज्ञानाला आवश्यक असलेली शिक्षण पद्धती आपल्याला घडवावी लागते. ते भारतासारख्या थोर देशात काही होत नाही. आपल्या देशात ही चौथी औद्योगिक क्रांती शिरणार आहे. आता आपल्याला असं वाटेल की फक्त औद्योगिक क्षेत्रात आहे, तर तसं काही गैरसमज करून घ्यायची गरज नाही आहे. शेती क्षेत्रातही ते येणार आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो एका तज्ज्ञ माणसांना भेटायला, व्यक्तींना, फार मोठे तज्ज्ञ आहेत, ते म्हणाले की कापूस वेचणी यंत्र येतं आहे, रोबो कापूस वेचणीसाठी. तो आहेच ऑलरेडी, फक्त तो भारतीयांसाठी स्वस्त कसा करता येईल तसं तो बनवतात. म्हणजे त्यांना 8,000 भारतामध्ये कापूस वेचणी यंत्र विकायचं आहे. 8,000 कापूस वेचणी यंत्र विकलं की कापूस वेचणी कामगार हे संपले, तो रोजगार गेला. आता जर तुम्ही कापूस वेचणी यंत्र करू शकत असाल तर ऊस पण तोडता येईल, झाडावरची वांगी काढता येतील, मिरच्या खुडता येतील. अगदीच वेळप्रसंगी कापूस जर हलकेपणाने काढता येत तर झाडावरचं फुलंही हलकेपणाने काढता येईल त्या रोबोला. असे जर रोजगार जे अशिक्षित गरीब, ज्या खऱ्या अर्थाने पददलित माणसाचे रोजगार हे रिप्लेस होत जातील, तर त्या माणसाने काय करावं? म्हणजे हा प्रश्नच आहे आपल्यापुढे. जर त्याची आज्ञावली बदलली तर उसापासून मिरची पालेभाजीपर्यंत तो रोबो कोणतेही काम करू शकेल. याचा अर्थ शेतमजुराला आपण इतिहास जमा करणार आहोत का? जागतिकीकरणानंतर अनेक परदेशी कंपन्यांचे कारखाने भारतात उघडले गेले. इकडे त्यांना काही सवलती मिळाल्या आणि मुख्य म्हणजे त्यांनी इकडे उघडण्याचं कारण त्यांना इथे स्वस्त मजूर मिळाले, मग ते सुशिक्षित असो किंवा अंग मेहनत करणारे. आता जर बिनमजुरांचे कारखाने असतील तर भारतात येतील कशाला? त्यांच्याच गावामध्ये उघडतील की फॅक्टरी?
भारतात याची गरज काय? त्यामुळे फक्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट येईल ती तुमच्या शेअर मार्केटमध्ये किंवा मनी मार्केटमधील जे कधीही पटकन काढून टाकू शकतात, गुंतवू शकतात किंवा माल खेचू शकतात, पैसे घेऊ शकतात, ज्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला सतत धोका निर्माण होऊ शकतो. समजा परदेशी गुंतवणूक फक्त वित्त बाजारात व्हायला लागली तर ती सर्वात जास्त धोकादायक आहे. आता जागतिक बरं, मी काय बोलतोय ते कळत नसेल किंवा नवीन असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला समजते ना सर्वांना, किंवा कंटाळा आलाय का? हो तर हो सांगा, मला काही हरकत नाही, म्हणजे मी थांबवतो. कंटाळा आलाय का? आलाय असं वाटतंय नक्की? आवाज मला ऐकू कमी येतं नाही ना? ठीक आहे. जागतिकीकरणानंतर आता कसं आहे माहिती आहे का, की हे जे आपण म्हणतो ना चौथी औद्योगिक क्रांती, ह्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की एक निरंतर वीज पुरवठा आवश्यक आहे कुठल्याही कारखान्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की इंटरनेट तुमचं स्ट्रॉंग पाहिजे सगळीकडे किमान. आता हे शक्य आहे का? म्हणजे निरंतर वीज पुरवठा, मला वाटतं मुंबई पुणे अशी 4-5 शहरं भारतातली सोडली तर मला नाही वाटत कुठे असतो. कुठेतरी लोडशेडिंग हमखास असतं. चौथ्या औद्योगिकरणानंतर एकच देश असा प्रगतीविना राहू शकतो का? निरंतर मुबलक ऊर्जा आणि दणकट चौथं इंटरनेट हे चौथ्या औद्योगिक क्रांतीला लागणारी गोष्ट आहे. आपल्या इथे विजेचा तुटवडा कायम असतो. मुंबई दिल्ली शहरं सोडली तर लोड शेडिंग खूप ठिकाणी असतं. हे चित्र काही लवकर बदलेल अशी ही अवस्था नाही आहे. मात्र एक देश म्हणून चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने तुम्हाला पावलं टाकावीच लागतील, कारण तुम्ही शेवटी जागतिकीकरणाच्या मध्यावर आहात आणि तिथे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये आहात. ते तुम्हाला नाकारून चालत नाही. जे कारखाने आहेत त्यांना AI अवलंबावं लागेल. ज्यांना निरंतर वीज पुरवठा आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट आहे, ते AI जाणारच, कारण त्यांना त्यांचा माल विकायला जागतिक स्पर्धा आहे. भारतासारख्या देशात ही अवस्था कशी असेल? कोणाचे रोजगार जातील? जे काम AI करू शकत नाही ते काम माणसांना करावे लागेल. याचा अर्थ आता जे काम AI करू शकत, AI कोणतं काम करेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणतं काम करेल? आत्ता प्राथमिक अवस्थेला ज्यांनी आज सकाळी ज्यांचं नाव सांगितलं, कार्ल शूज ना, क्लाउस शॉप्स, त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचा एक रिपोर्ट आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जेथे कामाचा पॅटर्न असेल, पॅटर्न म्हणजे जे काम नियमबद्ध असेल, नियमबद्ध. उदाहरणार्थ मी बँकेत नोकरी केली तर मी काय करतो, कॅश काउंटरवर तुमच्याकडून पैसे घेतले, मोजले, टाकले, शिक्का मारून दिलं. ॲज ऑन टुडे मुंबईतल्या कुठल्याही बँकेत पैसे काउंटरवर घेतले जात नाहीत, पैसे मशीनमध्ये घेतले जातात. ॲज सिम्पल ॲज, एकदम सोपं आहे. हे साधं आहे. पण उद्या तुमच्या ऑफिसमध्ये मुलांची फी घेतली, ह्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये, आता पॅटर्न म्हणजे काय, मुलांची फी घेतली, त्याचं आय कार्ड बघितलं गेलं, आय कार्ड स्कॅन झालं, त्याचं तुम्ही पाहिलं, त्याची फी भरली गेली आणि ते त्यांना पैसे दिले गेले, उरलेले सुटे पैसे परत दिले त्याला. हे काम पॅटर्नचं झालं. हे काम पॅटर्नचं असेल तर पुढच्या वेळेपासून AI हे काम करू शकतो. ह्याचा अर्थ बाबूगिरीचं काम जे असतं, क्लार्कचं काम जे आहे, बाबूचं काम, कुठलंही बँक असो, सचिवालय असो, कॉलेज असो, कुठलंही क्लार्कचं काम हे AI करू शकेल. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामधले ते जसं 2025पर्यंत भारतातले 69% रोजगार हे थांबणार आहेत. काय गरज नाही माहिती आहे रोजगारांची, आणि नवीन रोजगाराबाबत ॲटोमॅटिकली कळत जाईल, म्हणजे त्याची कुठलीही शाश्वती दिलेली नाही. हळूहळू असं होईल आपल्याकडे फक्त जशा आत्ता अनेक जाती आहेत तशा 2च जाती उरतील. एक नोकरी करणारी उच्च जात आणि नोकरी न करणारी शूद्रांची जात. त्या जातीतही कोणी असतील, ह्या जातीतही कोणी असतील, कारण अस्तित्व ह्या पातळीवर येईल. आपण असं म्हणू शकतो का की जगाच्या भल्याच्या दृष्टीने आपल्या देशात आणि आपल्यासारख्या अविकसित देशात चौथी औद्योगिक क्रांती होणारच नाही किंवा घडवली जाणार नाही? विकसित राष्ट्रांना त्यांची हक्काची कोणत्याही जबाबदारीशिवायची बाजारपेठ असणे हे त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. ते माल कोणाला विकणार? जर्मनीमध्ये जिथे मायनस आहे पॉप्युलेशन रेट,
जिथे लोकसंख्या वाढतच नाही पण मालाचं उत्पादन होते ते माल कोणाला विकणार? असे तुमच्यासारखे गरीब देश खरेदी करणारे, ज्यांच्याकडे लालसा आणि वासना भरपूर आहे अनेक गोष्टींची खरेदी करायची, त्यांच्याच गळ्यात मारणार ना. त्यासाठी ते जाहिराती पण बनवतील इकडे. त्यासाठी आपल्या इथे चौथी औद्योगिक क्रांती न करता असे काही गरीब देश ठेवतील का ते? अशी पण एक शक्यता आहे. पण आत्ताच्या तरी कंडिशनवरून असं दिसत नाही की तुम्हाला ते AI मागे घेऊन जात आहेत, एवढं दिसतंय. रोजगार बंद होईल तरी उत्पादन होत राहणार आहे. सध्या आपल्याला माहिती आहे का, सर्वांना एक जॉबलेस ग्रोथ नावाचा एक शब्द सगळीकडे गेली 3-4 वर्ष फिरतोय, जॉबलेस ग्रोथ. आणि त्याचा संबंध युनिव्हर्सल बेसिक इन्कमशी लावला जातोय. मग ही बिनकामाची माणसे काय खरेदी करणार? वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि पैशातून पैसा निर्माण करतील, उत्पादन रोबो करतील, म्हणजे रोजगारच नाहीच. याची चिंता आपण कशाला करा? नाही, तुम्ही आणि मी कशाला करायची चिंता? ज्याचा माल पडू नये, जो उत्पादन करतोय ज्याचा माल पडू नये, तो करेल ना चिंता. जेव्हा माल पडून असतो तेव्हा ग्राहक हा राजा असतो. मित्रा, तुला पैसे देतो, प्लीज आमचा माल खरेदी कर. आत्ताच्या फायनान्स कंपन्यांची हीच अवस्था आहे. क्रेडिट कार्डावर हे खरेदी करा हे सांगायची हीच अवस्था आहे की आमचा माल तुम्ही खरेदी करा, पण प्लीज खरेदी करा आणि वरती थोडंसं व्याज द्या. ही मंडळी असं बोलणार नाहीत. सध्या ते असं बोलतात की जगात आता सध्या मध्यंतरी सेबीचे माजी अध्यक्ष अजित रानडे आणि RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी असं सांगितलं की जगात विषमतेची दरी खूप वाढलेली आहे आणि जर भांडवलदारांनी गरिबांना आपल्याबरोबर घेऊन गेले नाहीत तर काही खरं नाही आहे समाजव्यवस्थेचं. आता जर हे खरं नाही कोणासाठी आहे? गरिबासाठी नाही आहे. त्याला काय म्हणजे जसं मार्शा भाषेत त्याला काय गमावण्यासारखंच नाही ना, गरीबच आहे तो. तो आज मिळालं नाही खायला, ठीक आहे, अजून 2 दिवस नाही मिळालं. प्रॉब्लेम भांडवलदारांचा आहे. त्यांना एक अर्थशास्त्रातला हा साधा एक नियम आहे की विषमतेची दरीला ना एक लिमिट आहे, तेवढी ठेवावीच लागते. त्याशिवाय तो भांडवलदार जगू शकत नाही, त्याचा मालच संपू शकत नाही. म्हणजे त्याला हिंदी पिक्चरमध्ये तो अजित नावाचा एक विलन होता, त्याचा एक डायलॉग असे की मैं तुम्हें लिक्विड ऑक्सीजन में डाल दूंगा, तुम मरोगे भी नहीं और जिंदा भी नहीं रहोगे. गरिबाची अशी अवस्था असते की तेवढीच ती दरी ठेवायची असते. आता दरी वाढलेली आहे असं रघुराम राजन आणि अजित रानडेचं म्हणणं आहे. आता गंमत अशी आहे की ज्यांना भांडवलदारांची चिंता पडली आहे त्यांना विषमतेची चिंता पडली आहे. बघा पॅराडॉक्स काय आहे, इकडच्या गांधीवादी, समाजवादी, डावे, अतिडावे, सुपर डावे कोणालाही विषमतेबद्दल कोणीही बोलत नाही आहे. कोणी बोलत नाही. विषमतेबद्दल बोलतोय कोण? रघुराम राजन आणि अजित रानडे, की जे भांडवलदारांची चिंता करतात. यावर्षी भारतात प्रथमच शेतकऱ्यांना मर्यादित प्रमाणात UBI सुरू केलेला आहे. UBI म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. राहुल गांधींनी जाहीर केलं निवडणुकीच्या वेळेला की आम्ही सत्तेवर आलो तर सर्वांना UBI सुरू करणार. आपण रोजगार निर्माण करू शकत नाही, पण आपल्याला अर्थव्यवस्था चालवायला हवी. आणि चौथी औद्योगिक क्रांती अवतरली तर रोजगार शून्याच्या आसपास राहतील अशी भीती सर्वजण व्यक्त करत आहेत. ही कोंडू फोडून समाजाचं गाडं चालवायचं असेल आपल्याला तर UBI शिवाय पर्याय नाही असं सर्व तज्ज्ञांचं मत आहे. आत्ता आपल्या पंतप्रधानांनी खरा पहिला UBI सुरू केला, तो काय महिना 500 रुपये का 50 रुपये जो काय असेल, महिना 500 रुपये बँक अकाउंटला द्यायचा. म्हणजे ते एक निवडणूक जिंकायचं एक वन ऑफ द रिझन आहे त्यांचं असं सांगितलं जातं. पण UBI म्हणजे काय ह्याचा आपण नीट जरा विचार करायला हवा. आता मी असा विचार केला की मी तरुण आहे आणि मला कुठेच नोकरी नाही आहे, तर मला कोणी UBI द्यायला लागलं तर मी काय करेन? UBIचं वाटप होणं ही सरकारची योजना असू शकते. समजा मी UBI घेणारा असतो तेव्हा माझी मनस्थिती काय असते? या समाजात माझं काहीही योगदान नाही किंवा समाजाला माझी गरज नाही. मी जगतोय कारण मी मरत नाही, एवढाच या माझ्या अस्तित्वाचा अर्थ आहे. आणि माझा आत्मसन्मान शून्य आहे.
आपण मनुष्य म्हणून आपला एक आत्मसन्मान असतो. UBI म्हणजे एक मरडेपर्यंत तुम्ही जगावं यासाठी टाकलेला भाकर तुकडा आहे. त्यामुळे तुमचा आत्मसन्मान शून्य राहतो. मी मरेपर्यंत जगावं म्हणून माझ्याकडे भीक किंवा दयाभावाने UBIचा भाकर तुकडा टाकला जातो. मी रिकाम्या वेळात सर्जनशील होईन की सकारात्मक होईन की विध्वंसक होईन. माझ्याकडे दर महिना काहीतरी पैसे टाकून तू मरेपर्यंत तुला मी एवढे पैसे देतो असं म्हटलं तर मी विध्वंसक होईन का वृत्तीने की मी सर्जनशील होईन. मला कोणी सतत भीक देत असेल, कारण कसं आहे की बेकारी ही इंजिनियरपासून शेतमजुरापर्यंत सर्वांना सारखीच आहे. मग मी कोण होईन. एक साधं विचार करा. बीड जिल्ह्यामधून 1.5 लाख ऊस तोडणी कामगार हे पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी येतात. 1.5 लाख ऊस तोडणी करतात. त्यांना काय मिळतात ते पैसे घेतात आणि ते जातात. त्यांनी श्रीमंत होण्याचं स्वप्नही कधी बघितलं नसेल. ते दरिद्री आहेत, ते तसेच मरतील. ते गरीब आहेत, पण ते मजुरी करतात आणि स्वतःच्या श्रमाचा पैसा खातात. त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या श्रमातून अन्न खाणं हा त्यांचा आत्मसन्मान आहे. जर 1.5 लाख लोकांनी ठरवलं की आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊन डाकूगिरी करावी आणि दरोडेखोरी करावी तर ते जास्त पैसे मिळवू शकतील, पण ते तसं करत नाहीत. ते सभ्यतेची संस्कृती जपतात आणि आपण त्यांना UBIचा भाकर तुकडा टाकून त्यांच्यातला आत्मसन्मान नष्ट करणार, त्यांची सभ्यतेची संस्कृती नष्ट करणार. हा जो परात्मभाव आहे, हे जे एलिनेशन आहे, ह्याची डेफिनेशन अजूनही झालेली नाही आणि ती भयानक होणार आहे. तुम्ही मालाचं उत्पादन कितीही करा. मी वेगवेगळे मुद्दे मांडतोय, आपण विचार करा. तुम्ही मालाचं उत्पादन कितीही करा, कसंही करा. माझी खरेदीची क्षमता आहे का? जेवढी झेपते तेवढीच मी करणार ना. सुलभ कर्जाचे तुम्ही डोस द्या, काहीही करा, पण शेवटी मलाच फेडायचं आहे. त्यामुळे जेवढी माझी ऐपत आहे ना तेवढंच तुमचं उत्पादन ह्या अवस्थेपर्यंत त्यांची भांडवलदारी येऊन ठेपते. जेवढी माझी ऐपत आहे तेवढंच भांडवलदाराचं उत्पादन आहे, अशी भांडवलशाहीची अवस्था येऊन ठेपते. पण त्याने ती AI मुळे उत्पादन खूप वाढवलेलं असतं. असो, ऑटो सेक्टरमध्ये मंदी नाही आहे. ही जी सगळीकडे बातमी येते ना, ती मंदीची संधी ह्या खाली आहे. म्हणजे ऑटो सेक्टरला गेली अनेक वर्ष कॉन्स्टंट डिमांड आहे. गेल्या 2 वर्षात त्यांनी त्यांचं उत्पादन 20% वाढवलं आणि त्याच्यामुळे त्यांचा माल पडू नये अशी ऑफिशियल न्यूज आहे. 3 औद्योगिक क्रांत्या आपल्या देशात जन्मलेल्या नाहीत, तशीच ही 4थी. आणि या UBIसुद्धा इम्पोर्टेडच आहे. आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो का? याचे उदाहरण म्हणजे दिलेल्या कर्जाचा हप्ता मिळत नसेल तर मी व्याज, तुमच्याकडे बँकिंगमधल्या मॅडम आहेत तुम्ही, NPAचा अर्थ माहिती आहे ना, नॉन परफॉर्मिंग असेट. तुम्हाला इथे पूर्वी 1990च्या आधी NPA ही कन्सेप्ट भारतात नव्हती. त्यावेळेला बँका तुफान प्रॉफिटमध्ये होत्या. त्यातलं मी एक आहे. मी 1985 साली बँक जॉईन केली, त्यामुळे मला हे सगळे स्टेजेस बघायला मिळाल्या. नरशियम कमिटी स्थापन झाली. म्हणजे एक साधा विचार करा तुम्ही मी तुम्हाला कर्ज दिले आणि तुम्ही माझ्या हप्ते देत नाही आहात, पण तुमचे व्याज मी प्रॉफिट म्हणून माझ्या बुक्समध्ये दाखवू शकतो का, अकाउंट्समध्ये? असा विचारच भारतीयांनी कधी केला नाही. आम्ही प्रॉफिट दाखवत राहिलो. म्हणजे आपण खरंच बिंडोक आहोत का? ह्या पातळीपर्यंत आपण विचार करायला हवा. पण मारवाडी असं करत नाही. जो मारवाडी कर्ज देतो ना महिन्यात 3% व्याजाने, तो व्याज लावतो आणि तो जेव्हा तुम्हाला कर्ज देतो ना तेव्हा पहिला व्याजाचा हप्ता काढून घेतो. सो त्याचं NPA मारवाड्याचं म्हणून होत नाही. आता NPA हा प्रकार आपल्याला जेव्हा तिकडून सांगण्यात आला बेसल कमिटीने, तेव्हा आपल्याला NPA कळलं. हे त्याचं उदाहरण आहे की आपण कधीही स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही भारतीय माणूस, हे त्याचं उदाहरण आहे. त्यासाठी बेसल कमिटी आणि जागतिकीकरणानंतर बँकिंगचे निकष आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरले आणि NPA प्रकार 1990 नंतर भारतात सुरू झाला.
आपण आपल्यावर सगळं लादून घेतोय. आपणच ठरवलं आहे की आपण स्वतंत्र विचार करायचा नाही आहे. ह्या 3 औद्योगिक क्रांती असोत, हे बेसल कमिटी असो, नरशिम कमिटी असो, हे सगळं आपण लादून घेतलं. आपल्याला स्वतंत्र विचार करायचा नाही. जसं आता सुनीताताईने म्हटलं की हे धरण बांधा, आपल्याला आपण विचारच नाही करायचा की आपल्याला इथे अशी छोटी पाण्याची धरणं बांधता येतील का. आपल्याला स्वयंप्रज्ञा आपण हरवूनच बसलो ना. सगळी धरणं बांधायची आयडिया तिकडून आल्या तिकडे, आणि मग आपण सुरुवात करतो चला तसं करूया. ह्या 4थी औद्योगिक क्रांतीची ही जी चाहूल आहे ती अजून अवतरलेली नाही आणि कदाचित आपल्या दरवाजात उभी आहे. काहींच्या मते ती आतमध्ये आलेली पण आहे. पण आपण हे गृहीत धरणार आहोत का की या जमिनीवरची माणसांची कौशल्य, या जमिनीवरच्या माणसांची मानसिकता, इकडचं पर्यावरण, इकडची लोकसंख्या, असे आपले काही खास प्रश्न आहेत ज्यांचा विचार करून आपण आपल्या समाजासाठी काही वेगळी मॉडेल तयार करू शकतो का. तुम्ही काय आहे की कॉम्प्युटरायझेशनच्या वेळेला आम्ही बँकर्सनी स्ट्राईक केले की कॉम्प्युटर येऊ नयेत म्हणून. तू बोल, आम्ही केले स्ट्राईक, कॉम्प्युटर आले, जागतिकीकरण आलं, किती बोंबाबोंब करा आलं. तसं समजा आपण असं गृहीत धरलं की AI येणार आहे, तर आपल्याकडच्या समाज धोरणांनी किंवा तज्ज्ञांनी असा का विचार करत नाही. ठीक आहे, AI येत आहे ना, आपण आपल्या जमिनीवरची आपली स्वतःची मॉडेल बनवू, ज्याच्यातून लोकांना आत्मसन्मानाचा रोजगारही मिळेल आणि ह्या AIचा वापर हा पर्यावरणपूरक आपण करू शकू. कारण AIच्या कुठल्याही साहित्यात पर्यावरणाला काय धोका आहे हे एक वाक्यही लिहिलेलं नाही आणि ते प्रो एन्व्हायरमेंट आहे असंही लिहिलेलं नाही आहे. मला असं वाटतं की आज सकाळी सावंत जे म्हणाले, गांधी आंबेडकर ह्या विषयावर त्यांनी डिटेल चर्चा केली. मला असं वाटतं की गांधी आणि आंबेडकर एकमेकाशी काय बोलले ना, किंवा ते नक्की काय बोलले, त्याचा काय तपशील आहे, हे 4थ्या औद्योगिक क्रांती म्हणजे आजच्या काळाच्या संदर्भातनं मी त्याला 100% इररिलेव्हंट समजतो. मला गांधी आणि आंबेडकरांची मूल्यव्यवस्था सर्वात जास्त महत्त्वाची वाटते. ते जी मला टपली मारतात ना, तुला अक्कल नाही का, ही त्यांची मूल्यव्यवस्थेची मारलेली टपली आहे. आम्ही दोघं काय चर्चा केली हे तुम्ही विचार करू नका. आम्ही दोघांनी कोणती मूल्य जपली, आम्ही दोघांनी कोणासाठी कामं केली, मार्क्सने कोणासाठी विचार केला, आणि आता सर्वसमावेशक आत्मसन्मानाचा पर्यावरणपूरक रोजगार कसा निर्माण करता येईल, हा विचार हा आंबेडकरांच्या विरोधी असं मला वाटत नाही किंवा गांधींच्या विरोधी असं मला वाटत नाही. ह्या रोजगार निर्मितीसाठी आपण आपली सगळी बुद्धी, सगळी कल्पकता कधी वापरणार आहोत. आपण इतिहासाचे ते ढवळून कितीदा ढवळणार आहोत. आपण पुढे जायला हवं. हे टाकलेले जे पेज आहेत ना सगळे, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटीने टाकलेले पेज आहेत. आपण ते सोडवत बसतो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो. इथे दररोज अख्ख्या भारताला कोळसा सप्लाय करायचं काम आणि डिझेल सप्लाय अख्ख्या भारतीय रेल्वेला डिझेल सप्लाय करायचं काम हे फक्त एका इंडस्ट्रीला मिळतं, रिलायन्स इंडस्ट्री, जे आजपर्यंत ONGC आणि हिंदुस्थान पेट्रोलियमला होतं. ते सरकारी कंपनीचं डिझेल जाऊन आता खाजगी कंपनीकडून इंडियन रेल्वे घेते. म्हणजे फायदा कोणाचा आहे. आणि आम्ही पुरोगामी माणसं काय करतो, आम्ही म्हणतो ते जे नथुराम ते वाईट होता, तो ते 55 कोटीचं प्रकरण, मग तो समोरून लगेच एक व्हॉट्सअपमधनं असा आरोप येतो. पण ते नेहरूंचं काय होतं, मग मी त्याला उत्तर देत बसतो. तिथं काय होतं आहे, तिथे रिलायन्स रेल्वेचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन जातो. हे टाकलेले पेज आहेत, हे फास आहेत. दर 1 महिन्याने तुम्हाला एक नवीन इश्यू दिसतो राजकीय व्यवस्थेत. एकदा बालाकोट होतं, एकदा पुलवामा होतं, मग अजून कुठेतरी सर्जिकल स्ट्राईक होतो, मग 370 असतात नेहमीप्रमाणे चर्चेला, मग अगदीच नसेल तर ट्रिपल तलाक असतो, कुठेच नसेल तर राम मंदिर आहेच. हे सगळे पेच आहेत. ह्या पेचांना आपण ओळखायला शिकलं पाहिजे. रादर आपण सगळे प्राध्यापकात बेसिक विषय कोणते आहेत आणि सुपरफिशियल विषय कोणते आहेत हे मुलांना शिकवणं हे तुम्हीच काही करू शकता. मुळात गांधी, फुले, आंबेडकर, मार्क्स अशा अनेकांना विचारवंत मानून त्यांच्या विचारातील काही निचोड काढून
आम्ही आमची जीवनमूल्य ठरवली. ती जीवनमूल्य कालबाह्य होणार आहेत का याची झाडाझडती घ्यावी लागेल. होणार असतील तर कोणती नवीन मूल्ये माझ्या जीवनाचे श्रेयस राहतील हे मला ठरवावं लागेल. किंवा नवीन बदलणाऱ्या समाजात आणि तंत्रज्ञानाच्या प्रारूपात ही मूल्ये कशी रुजवावीत किंवा त्यांची मॉडेल्स कशी असावीत याचा विचार कल्पकतेने करावा लागेल. नवा द्वैवर्णी समाज होऊ द्यायचा नसेल, जो नोकरी करणारा आणि बिननोकरीवाला, रोजगार आणि बेरोजगार असे द्वैवर्णी समाज जर निर्माण होऊन द्यायचा नसेल, तर तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोचवून तेथील माणसाच्या सर्जनशीलतेला मुक्तावकाश दिला तर खऱ्या अर्थाने चौकटी बाहेरचे आगळे वेगळे पण या जमिनीवरचे मॉडेल निर्माण होण्याची शक्यता आहे का हे आपल्याला बघावे लागेल. एक प्रकारे चौथ्या औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीच्या महाप्रस्थानाची वेळ जवळ आणून ठेवलेली आहे. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी बेकारी आणि तिचे आर्थिक परिणाम हा पाठशिवणीचा खेळ तीनही औद्योगिक क्रांत्यांमध्ये चालू राहिला. प्रत्येक वेळी भांडवलशाही म्हणा किंवा समाजाने ही व्यवस्था कोसळू नये म्हणा म्हणून कल्पक मार्ग काढले. आता तंत्रज्ञान थांबवता येत नाही. वित्तीयकरण समाजाला कवेत घेत पसरत आहे. अशावेळी काय करावे हे औद्योगिक क्रांतीच्या समर्थकांनाही सुचत नाही. एक नक्की, सरसकट UBI दिला तरीही समाजाचा गाडा चालणार नाही आणि आत्मसन्मान हिसकावून घेतल्यावर सर्जकता येत नाही आणि त्यात बथ्थडपणाची दाट शक्यता असते. या देशात येऊ घातलेली स्थिती आणि शक्यता यांचा हा धावता आढावा आहे. आपण यावर विविध अंगाने विचार करणे गरजेचे आहे. स्वतःच्याच मूल्यांची परत चिरफाड करून त्याचा निचोड काढून भावी काळाचे आकलन करून घ्यावे लागेल. फक्त रोजगार नाही तर समाजातील परस्पर संबंध बदलतील. दररोजच्या भाषेत, शिक्षणात, स्त्री-पुरुष संबंधात, जगण्याच्या वेगात आणि आकलन क्षमतेत, जीवनाच्या कल्पनांमध्ये यांचा सगळ्यांचा विचार करावा लागेल. पर्याय उभे करावे लागतील. यासाठी विषय ठरवून एकत्र बसून चौकटी बाहेरचा विचार करत उद्याचा वेध घ्यावा लागेल. यामध्ये अर्थतज्ञ, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, संस्कृती अभ्यासक, लेखक, कलाकार, संगीतज्ञ या सगळ्याच मंडळींना आपल्याला आवर्जून घ्यावे लागेल. या सगळ्या प्रयत्नांमधून आपण एक आपला भारतीय समाज म्हणून आपण आपला आत्मसन्मान टिकवू शकण्याची शक्यता आहे. नमस्कार. Now we will have some views and feedback from the participants about this conference. For that, first of all, I will call on the dais Dr. Balaji Digole, sir. Sir, please put your opinion in just 3 minutes. नमस्कार. प्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन करतो की त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली व या ग्रामीण भागातील सर्व गरजूंना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी प्रथम अभिवादन त्यांच्याविषयी व्यक्त करतो. तर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबेजोगाई आणि UGC स्पॉन्सर्ड वन डे इंटरडिसिप्लिनरी नॅशनल कॉन्फरन्स ऑन गांधीयन थॉट्स पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर. तर या परिषदेच्या आयोजनामध्ये राज्यशास्त्र, लोकप्रशासन, इंग्लिश, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी तर या सर्व विषयाच्या डिपार्टमेंटनी सहभाग नोंदवलेला पाहायला मिळतो. तर ही कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजन अत्यंत उत्कृष्टरित्या आयोजित केल्याबद्दल मी या महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं या ठिकाणी सर्व पार्टिसिपंटच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर या परिषदेमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या सत्रांचं आयोजन असेल ते अत्यंत उत्कृष्टरित्या या ठिकाणी करण्यात आलेलं दिसून येतं. त्याचबरोबर या सत्रांच्या आयोजनाच्या बरोबरच या ठिकाणी जे रिसोर्स पर्सन या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले तर या रिसोर्स पर्सनने अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती गांधीजींच्या संदर्भात असेल किंवा चालू परिस्थिती असेल किंवा अजूनसुद्धा आपल्या देशामध्ये बुद्धिवंत वर्ग जिवंत आहे याचं सुरेख उदाहरण या परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी मांडण्यात आलेलं दिसून येतं. तर या
महाविद्यालयानं आम्हाला जी या परिषदेला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली व एक महात्मा गांधीचे 150व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार किंवा त्याचबरोबर भारतामध्ये चालू असलेली जी वास्तविक परिस्थिती किंवा चालू असलेल्या परिस्थितीच्या संदर्भात मांडलेले जे विचार आहेत, तर त्या विचार या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यासमोर मांडण्यासाठी याचा नक्कीच लाभ होईल किंवा उपयोग होईल असं या ठिकाणी मी मानतो. तर या ठिकाणी महाविद्यालयाने आयोजित केलेली परिषद अत्यंत उत्कृष्टरित्या आयोजित केली, ज्यामध्ये भोजन व्यवस्था असेल, त्याचबरोबर बैठक व्यवस्था असेल किंवा इतर ज्या व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी महाविद्यालयाचं या ठिकाणी सर्व पार्टिसिपंटच्या वतीनं आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद. Thank you. Now I invite Honorable Suniti ma'am for the presidential address of this program. Now we conclude this program with the vote of thanks, and for that I invite the convener of this conference, Dr. Shailaja Barure ma'am.